अहमदनगर शहरामध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे। नगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारण्याचे काम सुरू केले आहे। प्रामुख्याने चिकनगुनिया, डेंग्यू, गोचिडताप, मलेरिया सारख्या साथीच्या आजाराचे रुग्ण नगर शहरामध्ये वाढत आहेत। डासांमध्ये उत्पत्ती होऊ नये आणि साथीचे आजार पसरू नये यासाठी आज सावेडी उपनगर भागातील पंचवटी कॉलनी परिसरामध्ये औषध फवारण्याचे काम करण्यात आले। सध्या अहमदनगर शहरामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप याची खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्या अनुषंगाला धरून शहराचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांनी संपूर्ण वार्डात औषध फवारणी सुरू केलेली आहे। त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत भक्तचंद बालवे आणि श्रीयुत यादव, तुषार भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या राम मंदिर परिसर आणि इतर पंचवटी विभागामध्ये औषध फवारणी झाली। आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद। नगर शहर व सावेडी उपनगरात डेंग्यू, गोचिडताप, चिकनगुनिया, टायफॉइड या रोगांचे साथीच्या आजाराचे खूप प्रमाण जास्त वाढत असल्यामुळे पूर्ण आमच्या परिसरामध्ये प्रत्येक घराघरात 2-2, 3-3 पेशंट डेंग्यूचे व चिकनगुनियाचे सध्या सापडत आहेत आणि या अनुषंगाने आम्ही आमदार संग्राम भैयांना ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी लगेच आमच्या या पूर्ण पंचवटी नगर परिसर व प्रभाग क्रमांक 1 मधील पूर्ण कॉलन्या आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आज डेंग्यू व मलेरिया या रोगांवर औषध फवारणीचं आज काम हाती घेतलं आहे आणि पूर्ण कॉलन्यांमध्ये व परिसरामध्ये आज आम्ही फवारणी केलेली आहे व आज संध्याकाळी धूर फवारणीचं बी आज संध्याकाळी आम्ही नियोजन केलेलं आहे। तरी पूर्ण परिसरामध्ये आम्ही पूर्ण कॉलन्यांमध्ये फिरून आज आम्ही ही फवारणीचं काम आणि पूर्णपणे डेंग्यूचं प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। त्याबद्दल नगरचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांचं मी मनापासून आभारी आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार यादव, भागचंद्र बालवे, चंद्रकांत भोगे, रूपचंद शिदोरे, भागवत भाकरे, दिलीप टिपोरे, गणेश वडंपिली, अभिषेक देवकर, दिनेश यादव, अजय वाघुंबरे, वैभव काजळकर, तेजस आहिरे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत रहा नगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज।